श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते. 29 जून वार सोमवार आणि या दिवशी आहे वटपौर्णिमा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घ लाभावं, आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत केले जातात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. यमराजाने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमराजाशी 3 दिवस शास्त्र चर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली आणि म्हणून वटवृक्षाची सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या व्रताचे, आपल्या पतीचे आयुष्य वाढावं म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली. सावित्रीसह ब्रह्मा, विष्णू आणि महेश या व्रताची मुख्य देवता आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणं म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारचं स्मरण करून त्यांचे आयुष्य वाढून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कार्याला साथ मिळावी यासाठी ईश्वरी पूजा करणं कर्माला शिवाची जोड असते. तर शक्ती ही शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्यांच्या जीवाचा फायदा होतो. सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य हे खूप जास्त असून त्यांच्या पारंब्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य, संपन्न, दीर्घ आयुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांना माझा प्रपंच विस्तारित होऊ दे व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. पण यंदा वटपौर्णिमा ही सोमवारी आले. शिवरूपी वृक्ष म्हणजेच वटवृक्ष आणि सोमवार हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असणार आहे. हा दिवस अतिशय दुर्मिळ असा योग जो आहे तर तो तयार झालाय आणि हा योग अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातोय. वटपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी, पतीला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी काही खास उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज सोमवार वटपौर्णिमेला तुम्ही व्रत केले नाही तरीही चालेल, पण पतीवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. पतीच्या सर्व अडचणी, संकट दूर होऊन येणारी वाईट वेळ निघून जाईल. पतीच्या सर्व इच्छा फक्त 1 दिवसात पूर्ण होतील. पतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पतीवरून ओवाळून टाकायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यामुळे ताईंनो, मंडळींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, व्हिडिओला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तो हा प्रत्येक उपाय हा प्रत्येक महिलेने आपल्या पतीसाठी करायचा आहे. कारण हा संपूर्ण दिवस हे व्रत, ही पूजा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि जन्मजन्म हाच पती मिळावा यासाठी आपण हे व्रत करत असतो. आणि जर आपण या पवित्र दिवशी आपल्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकली तर पतीवर येणारी वाईट वेळ ही निघून पतीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? अगदी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात. जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा फक्त अशी एक वस्तू तुम्हाला सांगणार आहे, ती तुम्हाला तुमच्या पतीवरून ओवाळून टाकायची. आता हा उपाय सांगण्या अगोदर मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे तर बघा. या दिवशी उत्तम मुहूर्त हा सकाळचा आहे. सकाळी 10:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त आहे. पण यामध्येच 1.5 तास राहू काळ सुद्धा आहे. तर राहू काळ सकाळी 7:30 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत म्हणजेच असा 1.5 तास राहू काळ असणार आहे. तर या राहू काळात तुम्हाला अजिबात कोणतीही पूजा ही करायची नाही, कारण राहू काळ हा अशुभ मानला जातो. प्रत्येक पूजेसाठी तो वर्ज्य काळ असतो. त्या काळात आपण पूजा केली तर त्याचं फळ मिळत नाही. म्हणूनच हा 1.5 तास तुम्ही वर्ज्य करून 12:30 वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त आहे. त्याचबरोबर जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं ना तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. फक्त सकाळचा 1.5 तास म्हणजे 7:30 ते 9 वाजेपर्यंत तो 1.5 तास वर्ज्य करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेची पूजा दुपारी 12:30 वाजल्यापासून ते 2:30 वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही वडाची पूजा करत नाही, म्हणून ती वेळ सुद्धा तुम्हाला सोडून द्यायची आहे. दुपारची आणि सकाळचा जो 1.5 तास आहे ना तो 2 तास
तुम्हाला सोडून तुम्ही दिवसभरामध्ये पूजा कधीही करू शकता. ज्यांना बाहेर जाऊन पूजा करायची आहे तर ते बाहेर जाऊन पूजा करू शकता. ज्यांना घरीच पूजा करायची आहे तर त्यांनी बघा वटवृक्षाची फांदी आणून ती कुंडीमध्ये लावून त्यांची पूजा करू नका. त्याऐवजी तुम्ही एक छान सर वटवृक्षाची रांगोळी काढा आणि त्याची पूजा करा. किंवा काय करायचं, गुगलवर वटवृक्षाची एखादी इमेज डाउनलोड करायची, त्याची प्रिंट काढून किंवा प्रिंट आउट काढून आणायची, त्याची देखील तुम्ही पूजा करायची. पण फांदीची पूजा तुम्हाला अजिबात करायची नाही. एखादं वृक्ष असेल त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल. फक्त हा उपाय मी तो जो तुम्हाला सांगणार ना, तो उपाय करण्या अगोदर तुम्हाला वटवृक्षाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आता पहा मंडळी, आज हा वटपौर्णिमेचा सण आहे. आज वटपौर्णिमा आहे तर आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी, निरोगी आयुष्य आपल्या पतीला लाभो यासाठी आपण जन्मजन्मी मला हाच पती मिळावा यासाठी करत असतो. आणि हा उपाय देखील आपल्याला पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, पतीच्या लाभासाठी आणि भविष्यातील वाईट गोष्टीपासून आपल्याला पतीचं संरक्षण होण्यासाठी, पतीवर येणाऱ्या प्रत्येक संकट हे दूर होण्यासाठी, पतीचे दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही पतीवर ही एक वस्तू ओढून टाकता तेव्हा पती पत्नीमध्ये प्रेम वाढते. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका ताट घ्यायचा आहे. प्लास्टिकचं घेऊ नका, तांब्याचं किंवा स्टीलचं घ्यायचं आहे. ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे. त्यासोबत थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत. यासोबतच ताटामध्ये आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि एक सोन्याची अंगठी ठेवायची आहे. सोन्याची अंगठी नसेल तर सोन्याचं तुम्ही काही ठेवू शकता. यानंतर काय करायचंय, फुल असेल तर फुलाच्या पाकळ्या सुद्धा ताटामध्ये ठेवा. त्यानंतर तुम्हाला एक मुठभर तांदूळ आपल्या हातात घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर बसूनच श्रीराम स्तोत्र तुम्हाला पठण करायचंय. 1 ते 9 श्लोक म्हणजे 1 ते 9 श्लोक आहे तर ते पठण करायचे. त्यामध्ये आपल्याला सर्व अवयवांचं वर्णन केलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पतीच्या रक्षणासाठी ते तांदूळ अभिमंत्रित करून एका वाटीत तुम्हाला घ्यायचे आहेत. यानंतर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती आपल्या पतीला बसवायचं आहे. शक्य असेल तर साईडनी छान अशी रांगोळी सुद्धा काढा. फक्त पाटावर बसताना आपल्याला पतीचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला तोंड करून बसू शकता. यानंतर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या पतीच्या कपड्यावरती गंध लावायचा आहे. गंध हा उभा तुम्हाला मोठा टिळा लावायचा आहे. अगदी छोटासा टिळा म्हणजे असं टिपका पण देऊ नका आणि एकदम छोटा टिळा देखील लावू नका. त्यावरती अक्षता लावायच्या आहेत आणि त्यानंतर जी अंगठी आणि सुपारी आहे तर ती आपल्या हातामध्ये घेऊन पतीच्या उजव्या खांद्यापासून क्लॉकवाईज ओवळण्याचा प्रारंभ करत डाव्या खांद्यापर्यंत न्यायचा आहे आणि तसंच उलट्या दिशेने ओढून तुम्हाला उजव्या खांद्यापर्यंत आणायचं आहे. प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारीचा स्पर्श ताटाला व्हायला हवं असं 3 वेळा तुम्हाला करायचंय. ऑक्शन करून झाल्यानंतर ते ताट तुम्हाला पतीवरून 3 वेळा ओढून घ्यायचं आहे आणि यानंतर वाटीमधले जे तांदूळ आपण अभिमंत्रित केले आहेत रामरक्षा स्तोत्र म्हणून, तर ते तांदूळ आपल्या हाताने आपल्या पतीच्या पायावरती या अक्षदा टाकायच्या आहेत. त्यानंतर थोड्या अक्षदा या पतीच्या गुडघ्यावरती टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही खांद्यावरती अक्षदा टाकायच्या आहेत आणि शेवटी तुम्हाला डोक्यावरती टाकायच्या आहे. आणि ही कृती तुम्हाला सेम 3 वेळा करायची आहे. 3 वेळा तुम्हाला बघा, अगोदर थोडे तांदूळ पायावरती, गुडघ्यावरती, खांद्यावरती आणि डोक्यावरती पुन्हा थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. पायावरती, गुंडाळ्यावरती, खांद्यावरती आणि डोक्यावरती असे 3 वेळा तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर काय करायचं, जो लाल पिवळ्या रंगाचा कलवाचा धागा असतो ना, ज्याला आपण रक्षासूत्र असं म्हणतो, तर तो रक्षासूत्र धागा सुद्धा घ्यायचा आहे आणि तो आपल्या पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे. उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि 7 वेळे घेऊन तो धागा तुम्हाला पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे. जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं ना तिथे रक्षासूत्राचा धागा मिळतो आणि तो तुमच्या घरातच असेल तर तो तुम्हाला पतीच्या हातामध्ये आवर्जून बांधायचा आहे आणि तो आपल्या पतीच्या संरक्षण करत असतो, आपल्या पतीला उत्तम मार्ग दाखवत असतो. म्हणून अशा रक्षासूत्र आपल्या पतीच्या हातामध्ये बांधायचं आहे. आवश्यक बांधा देखील ताईंनो. आणि पतीच्या पाया पडतात आपल्याला हा उपाय करून झाल्यानंतर जिथे तांदूळ खाली पडले आहेत तर ते काय करायचं आहे, ते तर तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाखाली जाऊन ते मुळापाशी टाकून द्यायचे, जेणेकरून तिथे असणारे कीटक मुंग्या येऊन ते तांदूळ खाऊन जातील. या उपायाने आपल्या पतीला अखंड निरोगी दीर्घायुष्य लाभावं असा हा मागचा उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हा उपाय आज वटपौर्णिमेला आवर्जून करायचा आहे. जेव्हा आपण कोणते आवर्जून उपाय करतो ना
श्रद्धेने करतो ना, निष्ठेने आणि विश्वासाने करतो, त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतं. आणि तसेच या पुरुषांना शक्य असेल तर त्यांना आपल्या पत्नीला एखादी छोटीशी भेटवस्तू या दिवशी दिली तरी चालेल. बघा, जेव्हा आपण या दिवशी आपण आपल्या पत्नीला भेटवस्तू देतो ना, तेव्हा पुरुषांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत होतो. आणि शुक्र ग्रह हा साधारण नाही, तो धनसंपत्ती ऐश्वर्य यांच्या संबंधित आहे. त्यामुळे या दिवशी छोटीशी भेटवस्तू नक्की द्या किंवा थोडेसे पैसे देऊ शकता, पण 10, 20, 15